जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाचे दरवर्षी तब्बल 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याचा घणाघाती आरोप करत आता सकल ओबीसी महामोर्चा आक्रमक झालाय। केंद्र सरकारनं ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावं आणि तातडीनं जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज भंडाऱ्यातून 5वी मंडल जनगणना यात्रा निघणार आहे। विदर्भातील सगळ्या 11 जिल्ह्यांमध्ये फिरून ओबीसी समाजाला एकत्र आणणं आणि सरकारविरोधात जनप्रबोधन करणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये फिरणारी ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूरमध्ये धडकणार असून भंडाऱ्यातून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे। विशेष म्हणजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले या यात्रेत सहभागी होणार नसल्यानं राजकीय वर्तुळात आणि ओबीसी बांधवांमध्ये या सगळ्या प्रकरणांची जोरदार चर्चा रंगलेली आहे। तर मंडल यात्रेतल्या मागण्या काय आहेत? ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करावी, ओबीसींना हक्काचं बजेट देऊन पूर्वीच्या सवलती द्याव्या, किमान 500 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती द्यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून योग्य हमीभाव द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या अपशब्दांवर अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं संताप व्यक्त केला। आपण देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीविषयी बोलतोय आणि ही आपली संस्कृती नाही। आपण आपल्या घरातल्या वयोवृद्धांबद्दल शिवराळ भाषा वापरतो का, असा सवाल तिनं उपस्थित केला। नमस्ते। हम सब क्या चाहते हैं? हम चाहते हैं कि देश की प्रगति हो। पिछले कुछ हफ्तों में जो भी बातें हुई थी वो इसलिए हुई थी क्योंकि हम चाहते थे कि एक पॉजिटिव कंस्ट्रक्टिव वे में जो चीज़ें फिक्स करने की ज़रूरत है वो चीज़ें फिक्स हो। वो आवाज़ हमारे लीडरशिप तक पहुंची और मुझे लगता है कि एक पॉजिटिव चेंज की शुरुआत हुई है। एंटी पेपर लीक बिल पास हो गया है, फास्ट ट्रैक कोर्ट लग गए हैं और सिस्टमैटिक चेंजेस आएंगे। हालांकि मैं बहुत सारी ऐसी बातें थी मूवमेंट पे जिससे मैं अग्री करती हूँ, लेकिन काफ़ी बातें थी जिनसे मैं कम्प्लीटली डिसअग्री करती हूँ। मुझे नहीं लगता कि किसी ने भी कोई कंस्ट्रक्टिव हैंडबुक, कोई स्केलेटन सिस्टम, कोई स्ट्रक्चर, कोई एक्चुअल सिस्टमैटिक चेंज का स्ट्रक्चर ऑफर किया है। हमने जो मांगी थी दे वर राइट। कॉम्पेंसेशन होना ही चाहिए बिकॉज द स्टूडेंट्स हैव लॉस्ट देयर लाइव्स। माय हार्ट गोज आउट टू देम एंड देयर फैमिलीज। बट व्हाई डिडंट वी टॉक अबाउट द फैक्ट कि हम कैसे बायोमेट्रिक को यूज करें, कि हम सार एक एजुकेटेड क्लासेस ये मूवमेंट चला रहे थे ना। हमें तो एक्सपीरियंस है, हम बाहर भी पढ़ के आए हैं, हम यहाँ पे भी पढ़े, हम जानते हैं क्या गैप्स हैं और उन गैप्स को फिल करने का एक कंस्ट्रक्टिव वे भी तो हो सकता है। वो मुझे कहीं नहीं दिखा। बट आई वाज होपिंग कि मूवमेंट खत्म होने के बाद अब जब मांगे एक्सेप्ट हो गई है तब ये कॉन्वर्सेशन होगी, लेकिन तब भी नहीं हुई है। हमारे एजुकेशन रिफॉर्म में प्राइमरी एजुकेशन को स्ट्रेंथन करना, सेकेंडरी एजुकेशन। देवेंद्र फडणवीसांना दैवी शक्ती मिळाली आहे, ते सगळ्या बाबतीमध्ये सर्वगुण संपन्न आहेत, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देवाभाऊ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात म्हटलंय। तर याच कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधलाय। हे तर नक्कीच आहे की ह्या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली। तर एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात। म्हणजे तो संघटकीय असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंब वत्सल आहे। आपल्या एक एक कुटुंब सदस्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन सांत्वन करत असतो। असं एका माणसाचं मला आवड असतं। मी एक मुख्यमंत्री असे पाहिले, मी नाव न घेता जरी वर्णन केलं तरी तुम्हाला कळेल की त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेल्यानंतर ते पहिलं पेन काढायचे, मग ते उघडायचे, मग ते निवेदन वाचायचे, असं काही पुन्हा करायचे। मला वाटायचं की आपलं निवेदन खूप व्यवस्थित वाचतायत, पुन्हा करतायत, आता ते लगेच काम करावे लागतील, पण ते पेन बंद करायचे, ते पुन्हा खिशाला लावायचे आणि असं म्हणायचं की मी नंतर सांगतो तुला। असं चालून तर 100 पैकी 99 सांगतो, लगेच सांगू नका कोण नाव द्यायचं। चीनसह इतर देशातून होणाऱ्या द्राक्ष आणि बेदाण्याच्या आयातीविरोधात आज सांगलीमध्ये द्राक्ष बागायतदार संघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे।
चीनमधून येणाऱ्या द्राक्षांवर 100% आयात शुल्क लावावं, बेकायदेशीर आयात रोखावी आणि आयात मालाची कठोर तपासणी करावी अशा प्रमुख मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहेत. परदेशी आयातीमुळे देशांतर्गत बाजारभावावरती परिणाम होत असून सांगली, तासगाव, नाशिक आणि सोलापूर परिसरातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक अडचणीत आल्याचा दावा बागायतदार संघानं केलाय. मागच्या वर्षी चीनमधून सुमारे 3000 कंटेनर द्राक्ष भारतामध्ये आयात झाल्याचा दावा करण्यात आला. सध्या चीनच्या द्राक्षांवरती 30% आणि बेदाण्यावरती 105% आयात शुल्क आहे. मात्र द्राक्षांवरती 100% आयात शुल्क लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आणि या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीतल्या जंतर मंतरवरती आंदोलन करण्याचा इशारा द्राक्ष बागायतदार संघानं दिलेला आहे. भारत सरकारनं चीनच्या द्राक्षाला 100% आयात शुल्क लावावं या मागण्या आहेत आपण पाहतोय. चीनसह इतर देशातून होणाऱ्या द्राक्ष बेदाणा आयातीवर नियंत्रण ठेवावं, बेकायदेशीर आयात तातडीनं रोखावी, आयात मालकाची कठोर तपासणी करावी, देशांतर्गत उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी आवश्यक शुल्क आणि धोरणात्मक उपाययोजना कराव्यात. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यामध्ये 5 नवीन पूल उभारले जाणार आहेत आणि त्यासाठी 84,97,00,000 रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या डिसेंबरपासून पुलांच्या उभारणीला सुरुवात होईल. आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी, अंजनारी या ठिकाणी हे पूल उभारले जाणार आहेत. प्रवास गतिमान आणि वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी यांचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम मागच्या अनेक वर्षांपासून रखडलंय, पण आता रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी किंवा एकंदरीत तुमचा प्रवास हा अधिक गतिमान करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरती 5 नवीन ब्रिजेसची उभारणी केली जाणार आहे. आरवली, संगमेश्वर म्हणजे कसबा जे संगमेश्वर तालुक्यामध्ये मोडतं, बावनदी, सप्तलिंगी आणि अंजनारी जे लांजा तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी हे नवीन 5 ब्रिजेस जे ते उभारणी केली जाणार आहे आणि त्यासाठी साधारणपणे 84,97,00,000 रुपयांची तरतूद ही केली गेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय. त्याबाबत प्रवासी आणि कोकणवासियांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे. टीकेची झोड उडते आणि आत्ताच्या घडीला तसं जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम चांगल्या पद्धतीनं सध्याच्या घडीला पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. काही ठिकाणी ब्रिज आहेत त्यांचं काम चालू आहे आणि काही भागांमध्ये जे सर्व्हिस रोड आहेत त्यांचं काम सुरू आहे आणि एका अर्थानं जर तुमचा प्रवास अधिक गतिमान आणि वेगवान होण्यासाठी हे 5 ब्रिज उपयोगाला येतील असं सांगितलं जातं आहे. पण त्याच वेळेला जी रस्त्यांची क्वालिटी आहे काँक्रिटीकरणामध्ये किंवा ज्या पद्धतीची लेवल म्हणतो प्रवास करताना सर्वसामान्य गाड्यांना जाणवते ती जाणवत नाही आहे आणि त्याबाबत देखील कुठेतरी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. पण आता प्रवास गतिमान होण्यासाठी हे नवीन 5 ब्रिजेस उभारले जाणार आहेत. कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. भिवंडीतील कोहिनूर दुर्घटना प्रकरणी पोलीस तपासाला आता वेग आलाय. या प्रकरणामध्ये इमारतीतील रहिवासी अमृतलाल निषाद याला अटक करण्यात आली आणि त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान जमीन मालक तसंच बिल्डर बिलाल अहमद खान याचा भागीदार दानिश शेखचाही सहभाग असल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर बिलाल अहमद खान आणि त्याचा भागीदार दानिश शेख हे अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथकं शोधमोहीम राबवत आहेत. SRA अर्थात श्रम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेल्या सदनिका नावावर करून देण्याचा आमिष दाखवत 47 जणांची तब्बल 5,57,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी विश्वनाथ जाधव, शैलेश काकड, रुपेश बेल्हेकर आणि अभिषेक गुज्जर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीनुसार 2017 पासून आरोपींनी वांद्रे, सांताक्रूज, माटुंगा, अंधेरी आणि कांदिवली येथील SRA प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिका मिळवून देण्याचं आश्वासन देत अनेकांकडून मोठ्या प्रमाणावरती पैसे उकळले. या प्रकरणात विश्वनाथ जाधव यांच्यासह शैलेश काकड, रुपेश बेल्हेकर आणि अभिषेक गुज्जर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढचा तपास करतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अन्न आणि औषध प्रशासनानं शहर पोलिसांच्या मदतीनं छापा टाकत सुमारे 14,000 रुपयांचा साठा जप्त केला. संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. संगमनेर शहरातील एका दुकानात पाकिस्तानात तयार होणारी
गोरी ब्युटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीम विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती आणि त्यानुसार एफडीएनं आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या दुकानावर छापा टाकलाय. गेल्या 2-3 दिवसापूर्वीचाच हा विषय आहे. मेशो कंपनीने ऑनलाईन मध्ये गोरे, जी पाकिस्तानची कंपनी, गोरे कंपनीचे प्रोडक्ट ऑनलाईन दाखवले, त्यांच्याकडे अवेलेबल आहे. मग फक्त या खालच्या एजंटवर कारवाई करायची का मेशो सारख्या ई कॉमर्स कंपनीवर पण सरकारने कारवाई करायची? हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. गृह विभागाने याच्याकडे अतिशय संवेदनशीलतेने भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सुद्धा पाहणं आवश्यक आहे. पाकिस्तानला मोठं करण्यासाठी आणि पाकिस्तानकडे आपल्याकडे पैसा पाकिस्तानात जाऊन तो जिहाद्यांकडे आणि दहशतवाद कृत्यांना वाढ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तर आत्ताच त्याचे पाळेमुळे आणि नांगी ठेचण्याची अत्यंत गरज आहे. आपण पोलीस स्टेशन जर याच्यावरती गंभीर अशी दखल घेतली नाही, संगमनेर शहर शिवसेना हिंदुत्ववादी कार्यकर्ते याच्या विरुद्ध येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठं आंदोलन छेडू शकतो. 2 प्रकारच्या ब्युटी क्रीम मिळाल्या. पहिल्या प्रकारामध्ये 14 आणि 2 16, दुसऱ्यामध्ये 6 असे एकूण 22 बाटल्या मिळाल्या. ते 22 बॉक्स आम्ही सॅम्पल सगळे कलेक्ट केले. त्यातले काही सॅम्पल्स मोदी साहेबांनी पुढील तपासणीत आम्ही ताब्यात घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी आहे, त्या आरोपीला देखील आपण तपास कामी टाकून घेतलेला आहे. त्याच्याकडे पुढील चौकशी करत आहोत. त्यांनी माल कुठून आणला आणि काय केलं. फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील सुमारे 10,000 शेतकरी संकटात सापडलेत. जिल्ह्यातील 45 वनगावांची नावं शासनाच्या ऑनलाईन प्रणालीतच नाहीयेत. पोर्टलवर वनगावांची नावं नसल्यानं फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी निर्माण झाल्यात. फार्मर आयडी नसल्यानं पीक विमा अर्ज प्रक्रिया रखडली आहे. पीक विमा, कर्जमाफी, अनुदानासह विविध योजनांपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते. दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसलाय. तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी शासन स्तरावरती पत्रव्यवहार सुरू आहे, मात्र अद्याप प्रत्यक्ष तोडगा निघाला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. वनगावांची नावं तातडीनं पोर्टलवर समाविष्ट करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील मोहम्मदवाडी आणि परिसरातील भागामध्ये बेकायदेशीररित्या मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बाईकवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी 18 जणांवरती गुन्हा दाखल केला आणि यामध्ये 15 बाईकस्वार आणि 3 गॅरेज मालकांचा समावेश आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी 11 बाईक जप्त केल्यात. बाईकवरती लावण्यात आलेले बेकायदेशीर सायलेन्सर नष्ट केलेत. पुण्यातील काही भागात सायलेन्सरचा वापर करून फटाक्यांसारखे कानठळ्या बसवणारे आवाज काढत दहशत निर्माण केली जात होती, त्रास दिला जात होता आणि या प्रकरणी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कौतुकास्पद कारवाई केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 4 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या दोषसिद्ध कैद्याची सुटका करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. रवींद्र चौधरी असं 45 वर्षाच्या त्या कैद्याचं नाव आहे. त्याला भंडारा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 2008 मध्ये 4 वर्षीय चिमुकलीच्या अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एवढी वर्ष शिक्षा भोगल्यानंतर तुरुंगातून सुटका करण्यात यावी अशी मागणी करत रवींद्र चौधरींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र चिमुकलेवरचे अत्याचार आणि हत्येचं अत्यंत क्रूर कृत्य असून आरोपीला 28 वर्षांची शिक्षा पूर्ण करावीच लागेल असं मत न्यायालयानं व्यक्त केलंय. डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. डोंबिवलीकरांना वर्षाच्या अखेरीस रोरो फेरी आणि वॉटर मेट्रो मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी शक्यता आहे. ठाण्यातील मोठागाव जेट्टीवरून रोरो फेरी आणि वॉटर टॅक्सी आणि वॉटर मेट्रो सेवेचा पहिला टप्पा सुरू करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे आणि या प्रकल्पामुळे रस्ते आणि लोकलवरील गर्दीचा भार कमी होणार असून जलद प्रवास शक्य होईल. MMR जलवाहतूक नेटवर्कच्या दृष्टीनं मोठागाव रोरो जेट्टीच्या अप्रोच रस्त्याचं भूमिपूजन पार पडले. जी जेटी आहे ज्याच्यावरून रोरो सर्व्हिसेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर मेरिटाईल बोर्डाचे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हे रोरो जेटीचं काम जे सुरू आहे आणि वॉटर टॅक्सीचं जे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि येत्या डिसेंबरपर्यंत ते काम पूर्ण होऊन इथून रोरो सर्व्हिस लोकांसाठी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्याची पाहणी आज रवींद्र चव्हाण साहेबांनी केली. पुणे विमानतळावर रविवारी हवाई वाहतुकीचा नवा विक्रम नोंदवला गेलाय. पुणे विमानतळावरून एका दिवसात 216 विमानांची उड्डाणं झाली आणि तब्बल 33,000हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे एकदाही गो राऊंड करावा लागला नाही. त्यामुळे पुणे विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या योग्य नियोजनाचं कौतुक केलं जातंय. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.